नमस्कार. पौष महिना म्हणजे थंडी, तपश्चर्या आणि पुण्यसंचयाचा महिना. या महिन्यात जर तुम्ही काही खास उपाय केले तर धनलाभ, सौभाग्य, सुखशांती आणि अडकलेली कामे मार्गी लागतात. हे सगळे अनुभव तुम्हाला नक्कीच येऊ शकतात. आज मी तुम्हाला सांगणार आहे पौष महिन्यात करावेत असे 5 अत्यंत सोपे पण प्रभावी उपाय. जे उपाय श्री स्वामी समर्थांच्या कृपेने अनेक भक्तांच्या आयुष्यात चमत्कार घडवून आणत आहेत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. उपाय क्रमांक 1. पौष महिन्यात सकाळी सूर्यदर्शन करा. मैत्रिणींनो, पौष महिन्यात सूर्यदेव अत्यंत प्रभावी असतात. रोज सकाळी सूर्य उगवल्यावर 2 हात जोडून सूर्याला नमस्कार करा आणि किमान 7 वेळा किंवा 11 वेळा ओम सूर्याय नमः म्हणा. याचे फायदे काय होतात? नकारात्मक विचार कमी होतात आणि आपले आरोग्य सुधारते. नशीब उजळायला सुरुवात होते. उपाय क्रमांक 2. पौष महिन्यात हा दिवा लावा. सोमवार किंवा गुरुवारी पितळी दिवा तुम्ही घ्या आणि पितळी दिव्यामध्ये तुम्ही तूप घाला. देवघरात तो दिवा तुम्ही लावा. दिवा लावताना तुम्ही म्हणा, श्री स्वामी समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. याचे फायदे काय होतात? घरात सकारात्मक ऊर्जा वाढते, संकटे दूर होतात, मनाला खूप शांती मिळते. उपाय क्रमांक 3. पौष महिन्यात दान जरूर करा. मैत्रिणींनो, पौष महिन्यात केलेले दान थेट पुण्यामध्ये जमा होते. गरजूंना द्या, गरम कपडे द्या, धान्य द्या, तीळ किंवा गूळ द्या. याचे फायदे काय होतात? कधीही तुम्हाला धनाची अडचण येत नाही. तुमच्या घरात लक्ष्मी कृपा टिकून राहते. अचानक धनलाभाचे योग जुळतात. उपाय क्रमांक 4. मनातल्या मनात स्वामी नाम जपा. रोज किमान 5 मिनिटे कुठेही बसून फक्त मनातल्या मनात म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. याचे फायदे काय होतात? भीती आणि चिंता दूर होते, मन स्थिर होते, निर्णय योग्य होऊ लागतात. उपाय क्रमांक 5. पौष महिन्यात गुरुवारचा खास नियम. गुरुवारी गोड अन्न खाण्याआधी आधी देवाला अर्पण करा आणि मनामध्ये प्रार्थना करा, स्वामी, माझ्या घरावर तुमची कृपा कायम ठेवा. असे केल्याने तुम्हाला फायदे काय होतात? घरात सौख्य वाढते, नातेसंबंध सुधारतात आणि अडथळे दूर होतात. स्वामींचा भक्तांसाठी खास संदेश. हे उपाय खूप सोपे आहेत. पण श्रद्धेने आणि नियमाने केले तर पौष महिन्यातच तुमच्या आयुष्यात बदल सुरू होईल. जर तुम्हाला श्री स्वामी समर्थांवर श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, श्री स्वामी समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. हा व्हिडिओ लाईक करा आणि स्वामी भक्तांपर्यंत शेअर करायला विसरू नका. महत्त्वाचं, फायदा बघून देवाची पूजा किंवा मनामध्ये नाव जपू नका. मनामध्ये श्रद्धा ठेवा आणि देवाचे नामस्मरण करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.